स्क्रीन दिसते का पहा एकदा. नाही दिसतंय सर. आता पहा. नाही दिसतंय. आता दिसतंय. पहा. दिसतंय सर. ओके. मराठीचा पेपर जो आहे तो आपला जो कोड क्रमांक आहे तो म्हणजे 38 आणि हा मराठीचा पेपर त्या ठिकाणी दिनांक पहा इथं 9/7/2022 सॅटरडे या दिवशी त्या ठिकाणी होणार आहे. यामध्ये जो काही पहिला दिवस आहे तारीख सांगत असताना त्याच्यामध्ये बरेचसे विषय आहेत, परंतु आपला जो विषय आहे नेमका कोणत्या सेंटरवर त्या ठिकाणी तुम्हाला जे काही सेंटर तुम्ही दिलेले होते त्या अनुषंगाने तुम्हाला सेंटर त्या ठिकाणी उपलब्ध झाले असतील आणि तुम्ही त्या वेळेला त्या ठिकाणी उपस्थित राहा. अजून काही विद्यार्थ्याचे हॉल तिकीट त्या ठिकाणी प्राप्त झाले नसतील, परंतु परीक्षेच्या अगोदर 2 दिवस गेल्या वेळेस त्या पद्धतीचे हॉल तिकीट उपलब्ध केले होते. अगदी त्याच पद्धतीने यावेळेसही तुम्हाला ते हॉल तिकीट उपलब्ध करून देतील आणि तुम्ही परीक्षेला जाऊ शकता. त्या ठिकाणी लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस तुमच्या नावात किंवा हॉल तिकीट काढत असताना अडचणी येतात. मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं की तुम्ही जो नंबर दिलेला आहे किंवा ईमेल आय डी दिलेला आहे त्याच्यावर मेसेज येतो बऱ्याच वेळेस आणि मग त्या अनुषंगाने तुम्ही पाहू शकता. तेवढी काळजी घ्यायची की ईमेल आय डी, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड त्या ठिकाणी विसरला नाही पाहिजे. आता एकूणच आपला जो अभ्यासक्रम चालला होता त्या अनुषंगाने माहिती घेत असताना मी कालच म्हटलं होतं की परीक्षेच्या दृष्टिकोनातून लोकसाहित्यातील जे काही लोक उपासक आहेत या लोक उपासकांविषयी माहिती घेत असताना उपासक आणि त्यांची देवता कशा पद्धतीचे आहे. मग लोकनृत्याच्या माध्यमातून विधिनाट्य, अभिचार नाट्य, क्रीडा नृत्य, भक्तांचे नृत्य, गोंधळ, भूते, कीर्तन, नमन, भारूड, दशावतार, भुजू नृत्य, लेझिम, मंगळागौर, नागपंचमी, झिम्मा आणि फेर याच्यामध्ये भारूड असेल, दशावतार असेल, गोंधळ असेल, भूते असतील याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. अगदी त्याच पद्धतीनं दंडार, पोवाडा, जोगता, जोगवा, ललित याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. गेल्या वेळेस कीर्तनाच्या माध्यमातून प्रश्न विचारला गेलेला होता. मग हे पाहत असताना नाट्यात्म आणि धार्मिक नाट्य वा उपासना नाट्य, रंजन नाट्य त्याच्यामध्ये मुंज, लग्न, काकड आरती, चित्रकथी व कळसूत्री, बाहुल्या आणि बहुरूपी याचाही विचार आपण आजच्या तासिकेमध्ये इथं लक्षात घेत असताना की लोकनृत्य म्हणजे आपली जी काही आदिम संस्कृती नृत्यात्मक होती आणि त्या काळी नृत्य हे विधीचा भाग होते. प्रभाकर मांडेंच्या मते आदिम कलाविष्कार हा संप्रेषणाचे किंवा संदेशवनाचे माध्यम म्हणूनही होते. नृत्याला रंगभूमीची जननी त्या ठिकाणी मानलं जातं. मग लोकमानसाच्या भावभावना प्रकट करण्याच्या उर्मीतून लोकगीतांची निर्मिती झाली आणि मग लोकगीतातून लोकनृत्याने आकार घेतला आणि लोकनृत्य हा लोकजीवनातल्या सांस्कृतिक अभिव्यक्तीचा एक अविभाज्य घटक बनला. मग निसर्गात घडणाऱ्या काही घटना, ऋतूबद्दल प्रेरणे, कापणे, पाऊस येणे अशा वेळी ती नृत्य परत परत केली जाऊ लागली आणि मग नृत्यांचा प्रधान हेतू लोकरंजनच होता. ती एक समूहाची निर्मिती होती. लोकजीवनाच्या आविष्काराचे कलात्मक माध्यम म्हणजे लोकनृत्य होय आणि मग भावभावनांचा आविष्कार करणे हे लोकनृत्याचे एक प्रयोजन आहे. क्रीडेच्या माध्यमातून शरीराचे संतुलन राखणे, देवदेवतांना आवाहन करणे व संतुष्ट करणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातू शक्तींना प्रसन्न करून घेणे ही लोकनृत्यामागील प्रयोजने होती. म्हणजे तो हेतू त्या ठिकाणी लक्षात घेतात. लोकनृत्य ही गतीच्या माध्यमातून झालेल्या सामाजिक आविष्कार असतात. त्यात जीवनाच्या आत्मभूत असलेल्या नेहमीक्रम अभिव्यक्त होतो आणि मग त्याच्या यातू प्रधान प्रक्रियेचे कार्य व्यक्ती आणि समष्टीच्या संरक्षणाचे असते. अशी लोकनृत्याची जी व्याख्या आहे ती स्टँडर्ड डिक्शनरी ऑफ फोकलोरच्या माध्यमातून दिलेली आपल्याला सांगता येते. मग सविता जाजोदिया यांनी मराठी नृत्य लोकनृत्याचे वर्गीकरण करत असताना प्रिया राधा नृत्य, कृषी नृत्य, युद्ध नृत्य, धार्मिक नृत्य, जादू नृत्य, सामुदायिक नृत्य अशा पद्धतीचं हे वर्गीकरण केलेलं आहे. खरं तर अभ्यासाच्या सोयीसाठी स्त्रियांची नृत्य, पुरुषांची नृत्य आणि स्त्री पुरुष संमिश्र नृत्य असेही वर्गीकरण करण्यात येतं.
आणि मग इथं लक्षात ठेवत असताना सविता जाजोदिया यांनी केलेलं वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण आपण लक्षात घ्यावं. कारण त्या पद्धतीनं प्रश्न जर विचारला की सविता जाजोदिया यांनी मराठी लोकनृत्याचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या माध्यमातून केलेलं आहे, तर त्यांना एकूण 6 प्रकार हे सांगितलेलं आपल्याला लक्षात घेता येतं. मग विधी नाट्याच्या माध्यमातून लक्षात घेत असताना नाट्याचा मूल स्रोत हे विधी आहे. विधींना लोकजीवनात महत्वपूर्ण असं स्थान आहे. शरद व्यवहारांच्या मध्ये विधींची नाट्य जोडले जाण्यातूनच विधी नाट्यांचा जन्म झाला असं. आणि मग विधी नाट्यांची जडणघडणीत नृत्य असेल, गीत, संगीत, संवाद यांच्या एकत्रित आविष्काराच्या प्रक्रियेला कालानुरूप अशी जीवन जगण्याच्या पद्धतीचे संदर्भ लागलेले आहेत. मग आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विधी यात्वात्मकतेच्या भावनेतून केले जात असल्यामुळे स्वाभाविकपणे त्याला नृत्य व गीतांची जोड मिळताना आपल्याला दिसते. आणि मग त्यातूनच नाट्यरूप प्राप्त होते किंवा विधीपूजेला मग रंगदेवतेचा दर्जा मिळाला असं. लोकमानसातील श्रद्धा, भावभावना आणि प्रचलित माध्यमाताने लोकरंजन करताना एक आनंदोत्सव निर्माण होऊ लागला. मग यज्ञाविधीशी संबंधित नाट्याला धुमारे फुटून त्याचे विधी नाट्यात रूपांतर झाले असावे. आणि मग विधी आचरणातून उगम पावलेल्या नाट्यप्रवाहाचे टप्पे शरद व्यवहार यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये त्यांना विधी आणि विधी सादर करण्याची पद्धती असेल, विधी नाट्य असेल, मनोरंजन प्रधान लोकधर्मी नाट्य असेल, विष्णुदास भाव्यापासून प्रचलित झालेली नाटके, सन 1943 पासूनचा हा नाट्यप्रवाह, विष्णुदास भावेंच्या माध्यमातून हा कालखंड आपण लक्षात घ्या. मग विधी नाट्यातून विधी वगळला जाऊन त्याला कथेची जोड मिळाली किंवा मनोरंजनाचा हेतू प्रदान करून त्यानुसार सादरीकरण होऊ लागले आणि ते लोकांना रुचले आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने लोकनाट्याचा जन्म झाला असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मग विधी नाट्याचे काही विशेष प्रभाकर मांडताना इथं आपल्याला लक्षात घेता येतील ते अशा पद्धतीनं की परंपरागत चालत आलेल्या नाट्य प्रकाराचे स्वरूप हे विधीचे असते. म्हणजेच एक विधी म्हणूनच दरवर्षी श्रद्धेने हे विधी केले जातात. आणि मग प्रतिवर्षी विशिष्ट तिथीनं ही विधी नाट्य केली जातात. पाऊस पडावा किंवा धनधान्याची समृद्धी व्हावी किंवा संकटे येऊ नयेत अशी एक विधी नाट्यांची प्रयोजने त्यामध्ये असलेलं आपल्याला सांगता येतं. मग अभिचार नाट्याच्या माध्यमातून पारंपरिक रूढी विधींच्या माध्यमातून लोकरंग आविष्कार होत असतात आणि यातील काही नाट्यमय आविष्कार हे जीवनाचे अंगच बनलेले असतात. तर काही नाट्यमय आविष्काराच्या मुळाचे स्रोत हे प्रेक्षकांची जाणीव त्या ठिकाणी असताना आपल्याला दिसून येते. परंतु रूढीमधील नाट्यमय आविष्कारांचे स्वरूप पहिल्या प्रकाराचे तर निरनिराळ्या देवतांचे भगत श्रोता प्रेक्षकांच्या जाणीवेने जे विधिनाट्य सादर करतात त्याचे स्वरूप हे दुसऱ्या प्रकाराचे असते. मग या दोन्ही प्रकारच्या नाट्यात्मक आविष्कारापेक्षा आणखी एक स्वरूप नाट्यमय आविष्काराचे पाहावयास मिळते, म्हणजे त्याचे वर्गीकरण नेमके कशात करावे असा एक प्रश्न पडतो. अशा परंपरेने चालत आलेल्या नाट्यमय आविष्काराला अभिचार नाट्य म्हणता येईल असे प्रभाकर मांडे यांनी म्हटलेलं आहे. मग या विधी नाट्यात एखादी मितकथा नाट्यरूपाने दाखवली जाते. लोकदेवतेंची सोंगे घेतात आणि सोंगे घेण्यापूर्वी काही नियम त्या ठिकाणी पाळले जातात. प्रेक्षक सोंगांना प्रत्यक्ष दैवते अवतरले आहेत असे समजून त्याचे दर्शनही घेतात. जसं की भोवाडाच्या माध्यमातून हे आपल्याला पाहायला मिळते की सोंगे घेतल्यानंतर ते समोर. मग यात नृत्य, संगीत याचे एकरूपत्व असते. याचे स्वरूप यात्वात्मक आणि प्रतिकात्मक असलेले आपल्याला सांगता येते. देवता समोर विदूषक आणि इतर सोंगेही त्या ठिकाणी आणले जातात. मग ही जी काही विधी असेल किंवा भक्ती आणि नाट्य या गोष्टी विधी नाट्यात एकत्रितपणे येतात. आणि मग विधी नाट्य झाल्यावर मात्र नंतर लोकजीवनात चैतन्य निर्माण होते. मग गावाची सुरक्षा असेल, समृद्धी यासाठी सामूहिक उत्साहात विधी नाट्य सादर होते. नृत्य, गायन आणि नाट्य हे 3 घटक विधी नाट्यात एकत्र येतात. तुम्हाला प्रश्न विचारत असताना अशाच पद्धतीने विचारला जाऊ शकतो की विधी नाट्यात खालीलपैकी कोणत्या 3 घटकाचा समावेश होतो किंवा एकत्रितपणे येतात. ते 3 घटक म्हणजे एक म्हणजे नृत्य, दुसरं म्हणजे गायन आणि तिसरं म्हणजे नाट्य. हे 3 घटक विधी नाट्यात एकत्र येताना आपल्याला सांगता येतात. त्याच्यानंतर मात्र विधी नाट्यात वेशभूषेला व रंगभूषेला प्राधान्य दिले जाते. म्हणजेच मुखवटे तयार करीत असताना त्यांची हुबेहूब प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न जो आहे तो या विधी नाट्याच्या माध्यमातून केला. मग विधी नाट्य अनेक कथांनी समृद्ध असतात. कोणते कथानक सादर करायचे याचाही विचार केला जातो. मग ज्या पद्धतीनं वरील विधी नाट्याच्या बाबतीत माहिती पाहिली, आचार नाट्याच्या बाबतीत माहिती पाहिली, त्याच पद्धतीने क्रीडा नाट्य म्हणजे खेळाला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेलं आपल्याला सांगता येईल. भारतातील सर्व प्रांतात परंपरेने चालत आलेले काही लोकखेळ प्रचलित आहेत आणि मग विशिष्ट सणाच्या वेळी काही विशिष्ट खेळ खेळले जातात. त्यापैकी स्त्रियांचे खेळ कोणत्या ना कोणत्या विधीशी किंवा उत्सवाचे व्रताशी जोडलेले असतात आणि मग स्त्रियांच्या
नृत्य खेळाचे स्वरूप हे विशद करताना प्रभाकर माडे यांनी मत मांडलेलं आहे. ते म्हणतात की स्त्रियांच्या खेळातील शारीरिक लयबद्ध हालचालीच्या पुनरावर्तनाला एक प्रकारे नृत्याचे स्वरूप प्राप्त होते. या खेळात पदन्यास, ओनवे होणे, स्वतःच्या अंगाभोवती गिरकी घेणे, त्याचप्रमाणे स्वतः टाळी वाजवणे किंवा दुसऱ्याच्या हातात टाळी घेणे अशा क्रिया त्या ठिकाणी आहेत. आणि मग या आंगिक लयबद्ध पुनरावृत्ती किंवा आविष्काराशिवाय चर्चेवरच्या हावभावांच्या दर्शनाचा अंतर्भाव त्यात होतो. आणि म्हणूनच स्त्रियांच्या या स्वरूपाच्या खेळांना केवळ खेळ म्हणण्यापेक्षा नृत्य खेळ म्हणणे अधिक संयुक्त ठरते. इथे आपण नागपंचमी असेल, मंगळागौरीच्या वेळी खेळल्या जाणाऱ्या झिम्मा फुगडी असेल किंवा फेरांची गाणी या स्त्रियांच्या आणि लेझिम या संमिश्र खेळाविषयी अधिकही माहिती आपण लक्षात घेणार. मग भक्तांचे नृत्य पाहत असताना पहा कशा पद्धतीने की एकूणच लोकदेवतांच्या भक्तांना लोक भाषेत भगत असं म्हटलं जातं किंवा संबोधलं जातं. मग अशा भक्तांची अनेक रूपे ही महाराष्ट्रात प्रचलित आहे. भगतपण हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. म्हणजे देवतांचे भक्त म्हणून कधी देवतांचे प्रतीक रूपात तर कधी भक्तांच्या भूमिकेत ते भिक्षा मागताना दिसून येतात. मग ज्याच्यामध्ये आपल्याला गोंधळी असतील वाघे यासारख्या भक्तांनी गोंधळी कलेच्या सादरीकरणातून एक वेगळी रंगभूमी साकार केलेली आहे. पण पोतराज, वासुदेव, स्मशानजोगी, भराडी यासारखे भगत दारोदारी फिरून देवदेवतांचे नृत्य सादर करतात. म्हणजेच कथा गायन करतात. याचे सादरीकरण, त्यातली नाट्यमयता सगळेच वैशिष्ट्यपूर्ण असते. त्याला रंगभूषेची, वेशभूषेची जोड असते. म्हणजेच हातात एखादे वाद्य असते आणि भक्ताचे हे रूप आभाल बालवृद्धांना फार आवडते किंवा लोकांच्या मनात त्या विशिष्ट देवतेविषयी श्रद्धा निर्माण करणे, असलेल्या श्रद्धा जागृत ठेवणे ही कामे त्यांतून साधली जातात. मग लोकश्रद्धेने संगीत असेल, नृत्य आणि नाट्याचा आनंद घेतात. कलात्मक आविष्कारातून आनंद देणे आणि मनोरंजन करणे हे भक्तांच्या नृत्याचे वैशिष्ट्य सांगता येते. इथे थोडक्यात आपल्याला जे काही महत्त्वाचे भगत आहेत त्याच्यामध्ये पोतराज, वासुदेव असेल, स्मशानजोगी, भराडी या भक्तांच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती आपण लक्षात घेणं. पोतराज दरवर्षी आषाढी महिन्यात महाराष्ट्रात शहरी आणि ग्रामीण भागात मंगळवारी, शुक्रवारी पोतराजाची फेरी येते. याला कडक लक्ष्मीही म्हणतात. कधी तो डोक्यावर लक्ष्मी आईचा देवारा कपाट घेऊन येतो, तर कधी एकटाच असुराचा आवाज करत येतो. याचा पोशाख हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्याचे केस हे वाढलेले आणि मोकळे असतात. कपाळाला मळवट असतो. काळ्या कभिन्न पोतराजाच्या कमरेला खणाच्या तुकड्याचा घागरा असतो. तो उग्र भीषण दिसतो आणि मरियाईच्याच रूपाने तो रस्त्यावर नृत्य सादर करतो. हातातल्या टिपरीने गळ्यातला ढब ढोलक वाजवतो किंवा मरियाईचा हा भगत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रंगभूषेतून, अभिनय नृत्यातून वेगळेच नाट्यदर्शन आभाल वृद्धांना घडवताना दिसतो. आता या दृष्टिकोनातून किंवा ही जी काही आपण माहिती पाहिली, ही माहिती पाहिल्याच्या नंतर आपल्या मनात प्रश्न पडतो की प्रश्न कसा विचारला जाईल. तुम्हाला एकीकडे उपासक आणि त्यांचे उपसक्ती कशाचे भक्त आहेत अशा पद्धतीनं, म्हणजे भगत आणि त्यांच्या देव तिथं दिलेले जातीनं. म्हणजे इथं जर पोतराज आले तर तुमचा ते मरियाईचा हा भगत असले तर आपल्याला सांगता येतं. मग अशाच पद्धतीच्या ह्या जोड्या लावता येतात. कधी कधी तुम्हाला लक्ष्मी आई अशाही पद्धतीनं तिथं नाव आहे. आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या पद्धतीनं पोतराजाचं त्या ठिकाणी त्याच्या हातात काय, म्हणजे कोणतं साधन किंवा साहित्य तो वापरतो, त्या बाबतीतही प्रश्न विचारला गेलेला आहे. तर टिपरी, हातातल्या टिपरी किंवा गळ्यातला डब किंवा डोलकं वाजवताना तो दिसून येतो. अशाही पद्धतीचे प्रश्न आजवर विचारले गेले. त्याच्यानंतर वासुदेव या बाबतीत माहिती पाहत असताना वासुदेव विशेषतः कृष्ण कथा सादर करतो. म्हणजे डोक्यावर शंकुकार मोरपिसांची टोपी, पायात घुंगरू, हातात टाळ, अंगात गोळदार अंगरखा, कमरेला शेला, शेल्यात बासरी, काखेत झोळी असे सुंदर ध्यान सुरेला आवाजात गिरकी घेत नाचत भल्या पाटे दारात येतो. मग रस्त्यावर, दारात, अंगणात नामघोष करत दान मागतो. आणि गीत गाताना वासुदेव जणू एक पात्रे नाट्यच सादर करतो. आणि मग ज्याच्या दारात भिक्षा मागायची तोच प्रेक्षक असतो. आणि देवदेवतांच्या आख्यानाबरोबर लौकिक आख्याने गाऊन प्रेक्षकांचे एक प्रकारे तो उद्बोधन करतो. मग वासुदेव हा कृष्ण भक्त आहे. मग कृष्णाचा भक्त कोण, तर वासुदेव भगत किंवा उपासक म्हणूनही त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतात. आणि मग याचं जे काही साधन किंवा साहित्य जो वापरतो तोही म्हणजे मोरपिसाची टोपी असेल, हातात घुंगरू किंवा पायात घुंगरू आणि हातात टाळ, अंगावर गोळदार अंगरखा, कमरेला शेला किंवा बासरी, काखेत झोळी अशा पद्धतीचे हे साहित्य त्या ठिकाणी आपण लक्षात घ्या. त्याच्यानंतर स्मशानजोगी हा शंकराच्या वेशातला भिक्षेकरी, म्हणजे शंकराचा जो भगत आहे तो म्हणजे स्मशानजोगी आपल्याला लक्षात घ्यावा लागतं.
आणि मग महाराष्ट्रात हा अधूनमधून दृष्टीत पडतो आणि त्याचा पोशाख हा रंगबिरंगी असतो. गळ्यात माणसाची कवटी घातलेली लोखंडी घंटा असते, हातात काठी असते. आरडाओरड करत जबरीने भिक्षा मागणारे हे जोगी असतात, लक्षात ठेवा. मग शंकराचा वेश धारण करताना कृत्रिम जटा असते, डोक्यावर किरीट, कपाळावर लाल काळे पिवळे गंध, डोळ्याभोवती लाल काळे पट्टे किंवा गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, ताईत शंखाची व हाडाची माळ असे सजलेले रूप असते. विशेषतः कापालिक संप्रदायात स्मशानयोगी असे रूप घेऊन भिक्षा मागताना दिसतात. त्याचे कथा गायन नाट्यरूप असते. म्हणजे किंगरीच्या साथीने केलेले तेलुगू भाषेतील कथन गायन समजले नाही तरी नाट्यपूर्ण आविष्कारामुळे लोकांना प्रभावित करण्याचं काम स्मशानयोगी करत असताना दिसून येतो. त्याच्यानंतर वाघ्या मुरळी हा खंडोबाचा भगत म्हणून वाघ्या मुरळी आपल्या लक्षात घ्यावा लागतो. आणि मग कथागीत गाऊन नाटक सादर करतात. घरात शुभकार्य प्रसंगी म्हणजेच मंगल प्रसंगी जागरणाने सांगता करण्याचा प्रघात काही कुटुंबामध्ये आहे. वाघ्या आणि मुरळी हे खंडोबाचे उपासक आहे, लक्षात ठेवा. खंडोबाचे उपासक कोण आहे? व अशाही पद्धतीचा भगताच्या माध्यमातून आणि उपासकाच्या. आणि मग गावोगावी खंडोबाची गाणे गात भिक्षा मागत फिरतात. वाघ्या होण्याचे आणि मुरळी होण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण एक विधी असतो. म्हणजे जागरणाचे कार्यक्रम, नृत्य, नाट्य गायनामुळे वाघ्या मुरळी लोकजीवनात लोकप्रिय झाले आणि त्यांची दखल संतांनाही घ्यावी लागली. मग भराडी हा भैरवाचा भगत, लक्षात ठेवा, भराडी. आणि मग पुराणकथा किंवा लोककथा गीत सादर करतो. मध्ये मध्ये कथा गद्य निरूपाने स्पष्ट करतो, भिक्षा मागतो. धनगर जातीतील विरोबाचे भगतही विरोबाचे वेळी धनगर. आणि मग वेळी उत्सवाच्या वेळी कथागीते सादर करतात किंवा गातात आणि नृत्य नाट्य सादर करतात. वह्या आणि वान म्हणणारे विरोबाचे भगत आजही ग्रामीण भागात आढळताना आपल्याला दिसून येतो. वह्या आणि वाण म्हणणारे, लक्षात घ्या. आणि मग असे हे लोकदेवतांचे भक्त खऱ्या अर्थाने लोकसंस्कृतीचे उपासक म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी आपल्या उपासनेतून पारंपरिक गीते, वाद्य आणि रूपाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती जपली आहे. आणि मग या उपासकांनी मराठी लोकधर्मी नाट्याची जोपासना करून लोकजीवनात त्यांना मोलाचे स्थान प्राप्त करून दिले आहे, हेही आपण लक्षात घ्यावं. त्याच्यानंतर गोंधळ हे एक विधी नाट्य कुळाचरण. कधी कधी लक्षात घ्यावं, फक्त एवढंच येतं की इथं गोंधळ हे टिंब असून ते महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रचलित आहे. तर त्या ठिकाणी विधी नाट्य म्हणून गोंधळाकडे पाहिलं जातं. हा कुळाचार म्हणूनही पाहिलं जातं. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रचलित असलेला हा प्रकार म्हणजे विधी नाट्याचा प्रकार म्हणजे त्या ठिकाणी आपण गोंधळ म्हणून पाहतो. घरात मंगल कार्य झाले की यजमान गोंधळ्यांना घरी बोलावतात आणि हे गोंधळी भवानी, अंबाबाई इत्यादी मातृदेवतांच्या नावाने आराधना नाट्य सादर करतात. इथे प्रश्न विचारत असताना तुम्हाला अशाच पद्धतीने ना की गोंधळ हा कोणाचा भगत आहे किंवा कोणाचा उपासक आहे. तर त्या ठिकाणी गोंधळी भवानी आई आणि अंबाबाई यांचे उपासक असलेले त्या ठिकाणी आपल्याला सांगता येते. त्याच्यानंतर बघा, ही सादरीकरणाच्या पद्धतीवर गोंधळाचे दोन प्रकार मानले जातात. एक म्हणजे काकड्या किंवा पोत्र्या गोंधळ आणि दुसरा म्हणजे संबळ्या गोंधळ. गोंधळी ही जमात आहे आणि त्यांच्या कदमराई आणि रेणूराई असे दोन पंथही आहेत, हेही लक्षात ठेवा. मग गोंधळाचा पोशाख वैशिष्ट्यपूर्ण असतो. म्हणजे पायात पायगोळ जगा असतो, डोक्याला वासुदेवासारखी कवड्यांनी मळवलेली टोपी असते, गळ्यात कवड्यांची माळा असते, हातात जळता पोत घेऊन जेव्हा गोंधळ घातला जातो त्याला काकड्या गोंधळ असं म्हणतात. कशाला म्हणतात हे पहा. त्यानंतर बाकीचे साथीदार संबळ तुंतुने वाजवत साथ करतात. नुसत्या संबळ तुंतुण्यावर सादर केला जातो तो संबळ्या गोंधळ असतो. त्यानंतर साथीला टाळ खंजिरी असते. संध्याकाळी जेवणे झाल्यावर गोंधळाचे आयोजन असते. पूर्व रंगात पूजाविधी केला जातो. गणपती आणि इतर देवांना आवाहन केले जाते. आणि मग चौरंगावर नवे वस्त्र असतील अंथरून त्यावर तांदूळ पसरून त्यावर 5 विडे सुपाऱ्या ठेवतात. केळीच्या खांबाचे, उसाच्या पाल्याचे मखर केले जाते आणि मध्यभागी नारळासहित कलश स्थापन करतात. बाजूला दिवटी पेटवली जाते. वाद्यांची व देवींची पूजा करून या कार्यक्रमास सुरुवात केली जाते. आणि मग सुरुवातीला गणपतीचे नमन गायले जाते आणि त्यानंतर मात्र तुळजापूरची अंबाबाई असेल, रेणुका, यलम्मा या देवतांचे महात्म्य, स्थळांचे महात्म्य गायले जाते. एखादे विनोदी गीत नाट्यमयरित्या सादर केले जाते. गाताना मध्ये मध्ये उत्स्फूर्त संवादाची जोड असते. आणि मग गीतातले नाट्य आपल्या अंगभूत कौशल्याने गोंधळी अधिक खुलवताना दिसून येते. मग उत्तर रंगात एखादे पौराणिक लोककथात्मक आख्यान लावले जाते. हरिश्चंद्र तारामती, श्रीयाळ चांगुळा, रेणुका जमदग्नी, परशुराम श्रावणबाळ, वीरसेन, चंपूसेन, जायाराणी, पंचफुली अशा पौराणिक सामाजिक कथा लावल्या जातात.
मग कथा कोणती असो, शेवटी देवी महात्म्य सांगितले जाते आणि गोंधळ्यांची कथनशैली ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे पद्याची गद्य संपादने तो कुशलतेने करताना दिसतो आणि मग संवादाच्या आधारे उत्तम नाट्य निर्मिती तो साधतो. मग प्रमुख गोंधळाला नायिक असं म्हणतात आणि मग त्याचे साथीदार सहपात्राचे सोंग ओढवतात. कधी कधी गोंधळाचे नाट्य रात्रभर चालते. गोंधळाच्या आख्यानातले विविध घटना प्रसंग गोंधळी अतिशय रसाळ वाणीने सादर करतो. भोजनाचा थाट असेल, राजकन्याचा शृंगार, आख्यानातले हाल अपेष्टा अशा प्रसंगामुळे नाट्य निर्मिती होते आणि मग सरते शेवटी देवी महात्म्य श्रोत्यांच्या मनावर ठसवले जाते. कोणतीही रंगभूषा नेपथ्य नसताना गोंधळी एक समृद्ध स्वरूपाचे नाट्य साकार करतो. म्हणजे समाजातल्या विविध वृत्ती प्रवृत्तीचे नमुने लोकांसमोर ठेवतो. प्रसंगी विनोद निर्मिती करतो. कधी करुण रसाचा परिपोष करून श्रोत्यांना खिळून ठेवतो, त्याचे रंजन करतो. प्रसंग धार्मिक असतो, कुलाचार म्हणून देवीचा गोंधळ घातलेला असतो. लोक भक्तिभावाने श्रवणानंदात रंगलेले असतात. आख्यानात रंजकता म्हणून गोंधळी लोकरंजन करतात. यावरून विधी नाट्यातून नाट्य कसे अभिव्यक्त होते याची प्रचिती ही आपल्याला होऊन जाते. त्याच्यानंतर भारूड पहा, लोकरंजातून लोकशिक्षण साधणारे भारूड हे नाट्य लोकरंगभूमीवर प्रचलित आहे. मग तुम्हाला एकदा प्रश्नही विचारला गेला होता की लोकरंजातून शिक्षण साधणारे टिंब हे नाट्य लोकरंगभूमीवर प्रचलित आहे, ते म्हणजे भारूड हे नाट्य. मग भारुडीला लिखित संहिता देण्याचे श्रेय संत एकनाथांना द्यावे लागते. पहा, संत एकनाथ हे नाव लक्षात घ्यावं आपण भारुडाच्या बाबतीत. मग या भारुडाची संहिता असेल, कथावस्तू, त्यातील भूमिका, पात्रांचा अभिनय, साथीला संगीत आणि सादरीकरण यातून लोकधर्मी तत्वांचा प्रत्यय येतो. बहुरूढ ते भारूड असा एक अर्थही प्रचलित आहे. आणि मग भारुडाची रचना रूपकात्मक पद्य स्वरूपी असते. वरवर पाहता व्यावहारिक सामाजिक दिसणाऱ्या पद्यातून आध्यात्मिक अर्थ प्रकट होत असतो. मग गोकुळ अष्टमी असेल, महत्वाच्या एकादशांची पारणे असेल किंवा काल्याचे कार्यक्रम, हरिनाम सप्ताह अशा कार्यक्रमाची सांगता समारंभांना श्रम परिहारार्थ मनोविनोद म्हणून रात्री भारुडाचा कार्यक्रम त्या ठिकाणी केला जातो. भारुडामध्ये प्रामुख्याने आजूबाजूच्या जीवनातले समाजातले विषय निवडलेले असतात. म्हणजे नित्य परिचयाचे डोंबारी, गारुडी, माळी, भटभटीन, जंगम, वासुदेव, पुतराज, येसकर, रामोशी लोक आपल्या लव्या जम्यासह भारुडाच्या रूपातून लोक रंगमंचावर अवतरतात. आणि मग लोक जीवनाचे प्रतिबिंबच भारुडातून पडलेले दिसते. त्यामुळे भारुडे ही लोकप्रिय झाली असावी. मग त्याच्यामध्ये विंचू चावला, दादला नको ग बाई, रोडगा वाहीन तुला, एकदा प्रश्न विचारित होताना अशा पद्धतीचा विचारला गेला होता की विंचू चावला, दादला नको ग बाई किंवा रोडगा वाहीन तुला ही भारुडे खालीलपैकी कोणी गायली आहेत किंवा कोणाची आहेत अशा पद्धतीनं, तर ती संत एकनाथांची अशी एकनाथांची कित्येक भारुडे जनसामान्यात लोकप्रिय असल्याचे आपल्याला. भारूड गाणाऱ्यांची वेशभूषा ही पारंपरिक आहे. भारूड सादर करणारा नट किंवा प्रमुख नायक एकटाच वेशभूषा करतो. उदाहरणार्थ वैदूश्रीचे सोंग घेतले तर जवळ गाठोडे, पाठीशी मूल असते. आंधळा सादर करायचं असेल तर जवळ काठी असते. अल्प वेशभूषेतच सगळे सामावलेले असते. भारुडातील नृत्याचे 2-3 प्रकारात सादरीकरण होते. मग सादरीकरण करण्याच्या पायात घुंगरू असतात. त्यामुळे त्याचे नृत्य रंगतदार होते. विशिष्ट पदान्यास गोल फिरणे, गिरकी घेणे, काही वैशिष्ट्यपूर्ण करमुद्रा यांचा सुंदर मेळ हा नृत्यात भारूड करणारा त्या ठिकाणी करतो. आणि मग या नृत्याला द्रुपद गायनाची साथ असते. हे समूह गाणं असते. द्रुपद गायन आणि सादर होणारे नृत्य यांचा एक मेळ इतका परिणामकारक असतो की श्रोते गीत गुणगुणत जातात. म्हणजे निरनिराळ्या खेळांचीही भारुडे सादर केली जातात. उदाहरणार्थ फुगडी असेल, जिम्मा, हमामा, स्त्रियांची भूमिका पुरुषच करताना आपल्याला दिसून येतात. मग स्त्रियांच्या विशिष्ट खेळांची लयबद्धता आणि गतिमानता भारुडाच्या सादरीकरणातून प्रकट किंवा प्रतीत होत असते. मग भारुडाची रचना ही रूपकात्मक पद्य स्वरूपी असते. भारूड गात असताना मुख्य नट मधून मधून थांबून स्पष्टीकरण करतो. त्यावेळी संवादाची रचना नृत्यगीताला जोडूनच केली जाते. सभोवताली घडणाऱ्या दृष्टांताच्या साहाय्याने अनेकविध उदाहरणासहित विषय खुलवला जातो. भारुडाची संपादनी करणारे एकाच वेळी त्या भूमिकेतील नाट्य वठवता विवेचनातून गुढार्थ समजावून सांगतात. भारुडाची लोकप्रियता ग्रामीण आणि नागर समाजात अजूनही टिकून आहे. आणि मग भारुडाच्या सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्णतेमुळे भारूड हा स्वतंत्र नृत्य नाट्य प्रकार अजूनही टिकून आहे. आणि म्हणूनच प्रसार माध्यमात आजही भारुडाचा वापर हा मोठ्या प्रमाणात होताना आढळतो किंवा दिसून येतो.
त्याच्यानंतर दशावतारावरही बऱ्याच वेळेस प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले गेलेले आहेत. खेळता नेटके दशावतारी येथे येती सुंदर नारी, नेत्र मोडिती कला कुसरी परी, अवघे दटिंगण. दासबोधामधील या ओळी आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. दासबोधात रामदास स्वामी दशावताराचा असा उल्लेख करतात. म्हणजे तुम्हाला फक्त रचनात कधी कधी या दोन ओळी दिल्या जातील आणि या ओळी कोणत्या ग्रंथात आहेत किंवा कोणाच्या आहेत अशा पद्धतीनं प्रश्न आला तर त्या संत रामदास स्वामी यांच्या असून त्या दासबोधात असल्याचं आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर पहा, मुकुंदराज ज्ञानेश्वर यांच्या वाङ्मयातही अप्रत्यक्षपणे दशावताराचे उल्लेख आढळतात. तुम्हाला प्रश्न विचारत असताना खालीलपैकी कोणाच्या ग्रंथातून दशावताराचा उल्लेख आलेला आहे तर त्यावेळेस संत रामदास स्वामी असतील, मुकुंदराज असतील, संत ज्ञानेश्वर असतील यांच्या साहित्यातून हे दशावताराचे उल्लेख आलेले आपल्याला पाहता येतात. अगदी चालुक्याच्या काळापासून दशावताराची परंपरा रूढ असावी असे पुरावेही आढळले आहेत. दशावतार हा विधिनाट्य प्रकार आहे, लक्षात घ्या. तुम्हाला प्रश्न विचारत असताना दशावतार हा खालीलपैकी कोणता प्रकार आहे, म्हणजे मग लोकनृत्य आहे, नृत्य नाट्य आहे, विधिनाट्य आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवत असताना हे विधिनाट्य म्हणून लक्षात घ्यावं. आणि मग विशेष करून हा कोकणात आणि गोव्यात अत्यंत लोकप्रिय आहे. हे ठिकाणही त्या ठिकाणी लक्षात ठेवावी. कोकणात किमान 350 वर्षापासून दशावताराची परंपरा अस्तित्वात असावी. गोव्यातील धालो, कोकणातील कला, लक्षात घ्या, हे गोव्यामध्ये त्याला धालो, त्यानंतर कोकणामध्ये कला, या प्रयोगरूप कला प्रकाराशी दशावतारी खेळाचे थोडंफार साधर्म्य आढळताना आपल्याला दिसून. दशावतारी मंडळ्या वालावलकर, मोचे, माडकर, मार्शेकर, असोलकर, आजगावकर अशी अनेक दशावतारी मंडळी राजापूर, वेंगुर्ले, मालवण, सावंतवाडी परिसरात आहेत. प्रश्न विचारत असताना ठिकाणाच्या संदर्भात किंवा परिसराच्या संदर्भातही विचारले गेलेले आहेत की खालीलपैकी दशावतारी मंडळी कोणत्या परिसरात राहतात किंवा कोणत्या परिसरात असलेले सांगतात तर त्यावेळेस हे परिसर राजापूर, वेंगुर्ले, मालवण, सावंतवाडी लक्षात घ्या. त्यांच्याकडे दशावतार परंपरेने चालत आलेले आहे. आज किमान 15 दशावतारी मंडळी अस्तित्वात असल्याचंही सांगतात. दशावतार या खेळात पेटाऱ्यांना फार महत्व असते. वेतांच्या या पेटाऱ्याचे सुचिरभूत होऊन पूजन करून त्यातले मुखवटे, दागिने, वस्त्र, हत्यारे कलाकार उपयोगात आणतात. सरस्वती, गणपती, मोर, सर्प असे मुखवटे त्यात ठेवलेले असतात. दशावतारी मंडळीची पेटारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे श्रद्धापूर्वक सोपवले जात असताना आपल्याला पाहता येते. मग कोकणातील पुष्कळ देवस्थानच्या वार्षिक जत्रा भरतात आणि मग त्या जत्रेच्या शेवटी दशावतारी खेळ होतात. ही वहिवाट फार जुनी असून त्या खेळाच्या खर्चासाठी त्या देवस्थानांना वर्षानं ठरवून दिलेले आहेत. मग वि. कृ. जोशींच्या या नोंदीवरून दशावताराचा खेळ धार्मिक विधी म्हणून गाव पातळीवर गावातील देवदेवतांच्या जत्रेच्या निमित्ताने केला जातो हे स्पष्ट होते. मग खवळनाथ हे कोकणातील ग्रामदैवत असूनही बहुतेक गावात खवळनाथची यात्रा त्या ठिकाणी भरते. यात्रेच्या निमित्ताने लोक एकत्र येतात. देवाळे गाराने घालणे, नवस फेडण्याचे हेतू असतात. मग देवांची पालखी निघते, त्यापुढे लोटांगणे घातली जाते. पालखीची मिरवणूक परत आल्यावर दशावतारात सुरुवात होते. मग देवळाबाहेरचा उंचवटा हा रंगमंच असतो. नारळाची वाशी वापरून मांडव केला जातो. विजेची सोय नव्हती. एकदा प्रश्न विचारत असताना नारळाची वाशी वापरून खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा लोकसाहित्यातील प्रकारामध्ये मांडव केला जातो तर त्यामध्ये दशावतार हे लक्षात घ्या. आणि मग विजेची सोय नव्हती तेव्हा दशावतार पलित्यांच्या प्रकाशात रंगायचे. दशावतार नाट्यात पूर्व रंग आणि उत्तर रंग असतो. पूर्व रंगात सादर होणाऱ्या भागाला आड दशावतार म्हणतात. हे नावही त्या ठिकाणी आपण लक्षात घ्या, आड दशावतार. आणि मग सूत्रधाराच्या नैवेदनाची खेळाची सुरुवात होते. मुखवटाधारी गणपती रंगमंचावर येतो, त्याची पूजा होते, नमन होते. गणपती सरस्वती नृत्य होते, ते आशीर्वाद देतात आणि मग त्यांचा प्रवेश संपतो. त्यानंतर मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्धाने कल्की असे 10 अवतार म्हणूनच त्याला दशावतार म्हटलं जातं. पूर्वी दाखवले जाईल. आता मात्र ते 10 अवतार न दाखवता सूत्रधाराच्या निवेदनातून ते प्रेक्षकापर्यंत पोहोचवतात. नंतर अत्यंत महत्वाचा शंकासुराचा प्रवेश होतो. शंकासुराच्या अंगावर संपूर्ण काळे वस्त्र असते. डोळे, नाक, तोंडाच्या ठिकाणी बुरख्याला छिद्रे असतात. लाल रंगाची कापडी जीभ लोंबत असते आणि मग त्याचे बोलणे विनोदी फटका असते. त्याने
ब्रह्मदेवाचे वेद चोरले परत देत नाही म्हणून म्हणून कृष्ण गदा प्रहाराने त्याला ठार मारतो असे कथानक त्या ठिकाणी सादर होते. मग शंकासूर शरण येतो, त्याला उत्साह मिळतो आणि मग हे पात्र विदूषकाच्या परंपरेशी मिळते जुळते असते. इथे दशावतारचा पूर्वरंग संपतो. उत्तर रंगात मात्र रामायण, महाभारत, पुराणे, भागवत इत्यादी मधल्या पौराणिक प्रसंगाचे सादरीकरण होते. राजा राणी, ऋषी, अप्सरा, राक्षस अशी पात्रे येतात आणि मग देवदानव असेल, युद्धाचे प्रसंग हमखास असतात, खेळाचे मुखोटे लाकडी असतात आणि मग गणपती, सरस्वती, ब्रह्मदेव, रावण ही पात्रे मुखोटे धारण करून प्रवेश करतात. पूर्वी दशावताराच्या लिखित संहिता नसायच्या. आजकाल संहिता ह्या CD सगळे उपलब्ध असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग कथानकातले प्रसंग कलाकारांना माहीत असायचे. उत्स्फूर्त संवादातून प्रयोग साकार व्हायचे किंवा दशावतारी पात्रे उत्स्फूर्तपणे संवाद सादर करता करता त्याला वर्तमानातल्या घटना प्रसंगाची जोड देऊन प्रयोग रोचक बनवताना आपल्याला दिसून. मग थोडा लेट झालो नाही तर हा दशतोंड्या रावण कधीच यमसदनी प्रवेश करतो. म्हणजे संवादातून वर्तमान परिस्थितीवर किंवा सामाजिक अवस्थेवर उपरोधात्मक टीका टिप्पणी असते. मग दशावताराचा हेतू केवळ लोकरंजन नसतो, तर एखादा बोधही प्रेक्षकापर्यंत पोहोचायचा असतो. सद्यस्थितीत दशावताराचे स्वरूप पुष्कळ बदलले आहे आणि मग कोकण परिसरातून हा प्रयोग बाहेर पडून शहरातून त्याचे प्रयोग यशस्वीपणे सादर होऊ लागलेले आपल्याला पाहता येतात. मग एक दोन श्री दशावतारी मंडळ पण हे प्रयोग करताना आपल्याला सांगता येतात. त्यानंतर कीर्तन, गेल्या वेळेसच कीर्तनात खालीलपैकी कोणते प्रकार आहेत अशा पद्धतीने प्रश्न विचारत असताना ते कोणत्या संप्रदायाशी निगडीत आहेत अशा पद्धतीचा एकदा प्रश्न विचारला होता. इथं देवाची आराधना करण्याचे भक्तीचे सुलभ साधन म्हणून प्राचीन काळापासून कीर्तन प्रचलित आहे. नारद एक उत्तम कीर्तनकार असल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. वेद काळातही कीर्तनाला महत्व होते हे उपनिषदातल्या सुत सौनक कीर्तन परंपरेवरून स्पष्ट होते. एक उपासना नाट्य म्हणून महाराष्ट्रातील कीर्तन परंपरा, कीर्तनाच्या स्वरूपाचे सादरीकरणाचे प्रकार, कीर्तनातील नाट्य यांचा विचार करावायचा आहे. महाराष्ट्रात नारदीय कीर्तन म्हणजे त्याला की आपण हरिदासी असं सुद्धा म्हणतो आणि वारकरी कीर्तन अशा दोन प्रमुख परंपरा आहेत, लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये. मग संत नामदेव हे वारकरी कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक. वारकरी कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक कोण अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवायचे नामदेव हे आहे. त्याच पद्धतीने नारदीय कीर्तन परंपरा नेमकी कधीपासून सुरू झाली याबाबत मतभेद आहेत, पण अगदी महानुभाव वाङ्मयात सुद्धा हरिदासी कथेकरी शब्दांचा उल्लेख त्या ठिकाणी आढळताना आपल्याला दिसून येतो. मग कीर्तनामध्ये संगीत, नृत्य आणि नाट्य या तिन्ही गोष्टींचा समावेश होत असतो. आणि मग संत नामदेव आपल्या अभंगात कीर्तनाची वैशिष्ट्ये सांगताना म्हणतात की आता नमो रंग भूमिका कीर्तनी उभे लोक, टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे दंडवत. मग महाराष्ट्रात कीर्तन परंपरा ही 12व्या-13व्या शतकापासून लोकप्रिय असावी असं एक अभ्यासकाचं मत या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. कीर्तन जणू एक पत्री नाट्य प्रयोगच असतो. मग कीर्तनकार म्हणजे हरिदास बाबा बहुश्रुती व्यासंगी रसिक असतो. उत्तम पाठांतर, उत्तम संगीताचे ज्ञान त्याला असते. डोक्याला पगडी, गळ्यात माळ, अंगात बारामंदी, पायघोळ, धोतर, कपाळाला बुक्का, हातात विणा असा त्यांचा पोशाख त्या ठिकाणी असतो. मग कधी हरिदासाच्या पायात घुंगरू व हातात चिपड्याही असतात. साथीला विणा, टाळ, मृदंग, पकवाज ही वाद्य त्या ठिकाणी असतात. ही वाद्यही आपण त्या माध्यमातून लक्षात ठेवावी, कारण त्या वाद्याच्या संदर्भात सुद्धा बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहेत. आजच्या काळात कीर्तनात हार्मोनियम वापरले जातो. नारदीय कीर्तनात मंजूळ आवाजाची मंजरी आणि वारकरी कीर्तनात भरदर आवाजाचे टाळ वापरले जातात. कीर्तनकाराची वाणी प्रासादिक ओघवती असेल आणि त्याला कुशल वादकाची जर साथ असेल तर कीर्तन उत्तरोत्तर रंगतच जाते. मग कीर्तनात सुद्धा पूर्वरंग असतो. प्रथम पूर्वरंगात कीर्तनकार एखादा निरूपणाचा अभंग गातात आणि मग त्याच्या आशयाच्या अनुषंगाने अनेक दृष्टांत देत निरूपण करतात. मग संत वचनाचे दाखले, चूर्ण, कडक, पटका, चोपाई, डोसा यांनी पूर्वरंग आपल्याला रंगताना दिसतात. आणि मग उत्तर रंगात मात्र पूर्वरंगात घेतलेल्या अभंगाला अनुसरून एखादे पौराणिक आख्यान लावले जाते. उत्तर रंग कथात्मक असतो. कुशल कीर्तनकार आपल्या नाट्यपूर्ण निवेदन कौशल्याने प्रत्यक्ष प्रसंग श्रोतेसमोर साकार करतो आणि मग हे कथासूत्र पूर्वरंगाशी जोडलेले असते आणि मध्ये मध्ये वर्तमान काळातील घटनांशी त्यांचा दुवाही जोडण्यात येतो. हरिनामाचा गजर हे या नाट्यप्रयोगाचे प्रमुख केंद्र असते. आणि मग प्रभाकर मांडे कीर्तनाबद्दल गौरवोद्गार काढताना म्हणतात की परिस्थिती न बदलता आख्यानातील प्रसंगानुरूप निर्णयाच्या आभास या एकपात्री नृत्य प्रयोगाच्या रंगभूमी निर्माण करतात. मग कीर्तनकाराच्या वावरासाठी टाकलेल्या
वापरासाठी टाकल्या सतरंजी वरत मथुराही निर्माण होते आणि वृंदावनही अनुभवले जाते, अशा पद्धतीचं जे मत आहे किंवा गौरवोद्गार आहेत ते प्रभाकर मांडे कीर्तनाच्या बाबतीत सांगत असताना. आणि मग कीर्तनाच्या रंगमंच व्यवस्थेत संप्रदायानुसार थोडाफार बदल झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतो. ज्यामध्ये नारदीय व वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाच्या वेळी रंगमंचीय व्यवस्था ही विशिष्ट स्वरूपाची असते, ज्याच्यामध्ये गानपत्य, रामदासी, गाडगेबुवांच्या कीर्तनाचे रंगमंच थोडाफार फरकाने वेगळे जाणवतात. मग आधुनिक काळात कीर्तनाचा उत्तम प्रसार माध्यम म्हणूनही उपयोग केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर नमन खेळ हा कोकणातील प्रामुख्याने उत्तर रत्नागिरी भागातील अत्यंत लोकप्रिय लोककला प्रकार. लक्षात ठेवा, अशा पद्धतीचेही प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत आजवर. इथं नमन खेळ हा कुठला आहे प्रकार? प्रामुख्याने कोकणातील, कुठं? उत्तर रत्नागिरी भागात लोकप्रिय कला प्रकार, लोककला प्रकार म्हणून याला ओळखला जातो, तो म्हणजे नमन खेळ. बहुजन समाजात धार्मिक प्रसंगी हे खेळ सादर केले जातात. श्यामजी नाईक काळे यांनी कर्नाटकातून हा लोक प्रकार कोकणात आणला अशा अभ्यासकाचे मत आहे. नमन खेळे आणि काळे, खेळे आणि काळे नाव लक्षात ठेवत असताना तुम्हाला त्या ठिकाणी क्लुप्ती म्हणून नमन खेळ कोणी कर्नाटकातून कोकणात आणलेला नाट्य प्रकार आहे, तो म्हणजे श्यामजी नाईक काळे यांनी कर्नाटकातून हा लोककला प्रकार कोकणात आणला असे अभ्यासक त्या ठिकाणी काही मत मांडत असताना. आणि मग या लोककला प्रकाराची यक्षगानाशी साम्य आढळते. नृत्य, नाट्य व संगीताच्या साथीने रामायण महाभारतातील कथाभागाचे गायनही केले जाते. फाल्गुन महिन्यात होळीच्या सणापासून गावच्या देवीच्या नावाने कुणबी समाज नमन खेळायला सुरुवात करतो. म्हणजे देवीची पालखी ढोल ताशांच्या गजरात घरोघरी फिरवली जाते. दारोदारी तिची पूजा होते, नवस बोलले जातात. नमन खेळे करणारे 10-12 माणसे असतात. पायघोळ जगे किंवा पगडी, उपकरणे, हातात टाळ अशी पारंपरिक वेशभूषा असते. मग लग्न कार्याच्या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित घरात संपूर्ण रात्रभर खेळे नाचवले जातात. यातही पूर्वरंग उत्तरंग असा एक प्रकार असतो. पहिले नमन गणेशाला असते आणि मग त्याची सुरुवात सूत्रधार करतो आणि मग त्याच्या दोन्ही बाजूला मृदंग वादक असलेला आपला. मग पहिला नमन देव, पहिला नमन गणेश देवाला, देव यागाशी मेघाला, देव पाताळी शेषाला, अशी 12 नमने होतात. आणि मग देवाधिकांसह चंद्र, सूर्य, पाटील, प्रेक्षक सर्वांना नमन केले जाते. मग सोंगांचे नृत्य होते, एक एक सोंग येते व नाचून परत जाते. मग सूत्रधार गणपती स्तवन करतो, गणपती डोलत येतो व त्यावर नटवा हे पात्र येते. सूत्रधार आणि नटव्यामध्ये चटकदार आणि विनोदी संवाद होतात. हे रंजक विनोदी संवाद सगळ्यांना आवडतात. आणि मग श्रीकृष्ण पेंदे आणि श्री वेदारी पुरुष गवळणी येतात. चटकदार संवादातून हास्य निर्मिती होते आणि मग इथे पूर्वरंग संपताना आपल्याला तुम्हाला प्रश्न विचारत असताना कधी कधी अशाही पद्धतीचा विचारला जाऊ शकतो की नटवा हे पात्र खालीलपैकी कोणत्या लोककला प्रकारातून येते? तर त्यामध्ये आपल्याला नमन खेळे हा त्या ठिकाणी लोककला प्रकार लक्षात घ्यावा लागतो. स्क्रीन दिसती ना तुम्हाला? उत्तर रंगात मात्र एखादे आख्यान सादर केले जाते. निवेदनातून सूत्रधार हा कथाभाग पुढे घेतो किंवा नेतो आणि मग भरपूर नाट्य, गद्य, पद्य मिश्रित त्या ठिकाणी निवेदने असतील. टाळ मृदंगाच्या साथीने नमन खेळे रात्रभर चालताना दिसतात. मग याची लिखित संहिता असते. म्हणजे काळानुसार थोडेफार बदल झाले तरी अजूनही नमन खेळे हे आपले अस्तित्व टिकून असल्याचा हा प्रकार त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. त्यानंतर भूते हा देवीचा उपासक. भूत्या किंवा भोप्या, आराधी असं एकाच अर्थाने हे शब्द वापरले जातात. म्हणजे गोंधळ्याप्रमाणेच हे भूते किंवा आराधी हा देवाचा गोंधळ घालतात. आणि मग भूत्यांना तुळजापूरच्या भवानीच्या उपासनेत विशेष मान आहे. तुळजापूरची आहे भवानी, लक्षात ठेवा. आणि मग त्यानंतर देवीच्या छबिन्यातल्या वेळी देवळात पाहावे तिकडे भूत्यांची गर्दी असते. कुठे हे भूते पोत घेऊन नाचत असतात, तर एका ठिकाणी पोत खेळता खेळता गीत गाताना आराध्यांच्या अंगात संचार झालेला असतो. आणि मग माहूरची रेणुका असेल, तुळजापूरची भवानी या आराध्यांच्या उपास्य देवता. घरोघरी घट बसवल्यावर हा देवीचा उपासक दाराशी येतो. त्यांच्या अंगात खूप गोलदार झगा असतो. डोक्याला शंकूच्या आकाराची कवड्या गुंफलेली टोपी,
गळ्यात व कमरेला कवड्याचा पट्टा, डाव्या खांद्यावर लटकवलेली तोलाची बुदली, उजव्या काखेत झोळी, गळ्यात हळदी कुंकवाची पिशवी, छातीवर हळदी कुंकवाने बाकलेला देवीचा टाक, एका हातात चिंध्यांचा मोठा पोत आणि दुसऱ्या हातात तुणतुणे असा त्यांचा सरंजाम असतो. हे वाद्य त्या ठिकाणी ते त्यांच्या हातात असलेले आपल्याला लक्षात घ्या. मग अंगावरील कपडे तेलाने हळदी कुंकवाने माखलेले असतात. भुत्या आला की विशिष्ट प्रकारच्या जळक्या तेलाचा वासही येतो. म्हणजे देवीची आणि इतर देवतांची अनेक गाणी ते गातात, सादर करतो आणि मग लोक स्वेच्छेने त्याला पैसा धान्य जुने कपडे देताना आपल्याला दिसून येतात. मग तो लोकांना संतोषाने पोताचा अंगार लावून आशीर्वादही देतो. भुत्या होण्यासाठी एक दीक्षेचा विधी करावा लागतो. हा दीक्षा विधी तुळजापूरचे भोपे कदम पाटील करताना आपल्याला दिसून येतात. काही लोक नवसाने भुते होतात, म्हणजेच मंगळवार व शुक्रवार हा भुत्यांचा वेश चढवून जोगवा मागताना दिसते. भुत्या देवीची गाणी तन्मयतेने टिपेच्या आवाजात गायला सुरुवात करतो. हातातले तुणतुणे वाजत असते, दुसऱ्या हातात पोत पेटलेला असतो आणि तो गायला लागला की त्या गाण्यातून नाट्यच लोकांसमोर साकार होते. तुळजापूरच्या देवीच्या दरबारात भुत्यांना मानाचे स्थान आहे. आणि मग श्रीदेवीच्या आराधनेमध्ये भुत्य म्हणजे सेवक व त्यांचे राजे म्हणजे भोपे असा शब्दावरून भुते व भोपे हे शब्द देवीच्या दरबारात वापरत असावेत अशी एक उत्पत्ती मांडण्यात येते. आणि मग भुत्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गीतातून देवीचा महिमा नाट्यमय रीतीने लोकांसमोर साकार होतो. लोक माणसात अजूनही भुत्यांना मानाचे स्थान असल्याचे आपल्याला लक्षात घेतात. लक्षात ठेवा, इथं प्रश्न विचारत असताना तुम्हाला ते कोणत्या उपासक आहेत, त्यांच्या ते कोणते वाद्य त्या ठिकाणी त्यांच्या हातात असतं अशा पद्धतीने विचारतात. त्यांच्या पेहराव कशा पद्धतीचा असतो अशा पद्धतीनं वाचत असताना तेवढी काळजी घ्यायची. उपासक आणि त्याचं काही बघत आणि तो कोणत्या देवाचा बघत आहे अशा पद्धतीचे हे प्रश्न आपण लक्षात घ्यावे. मग क्रीडा नृत्याच्या बाबतीतही आपण पाहत असताना जे काही नागपंचमी असेल की श्रावण महिन्यातील या सणाला नवीन लग्न झालेल्या मुली माहेरी येतात आणि मग नागाची पूजा करण्यासाठी वारुळाला जातात. मग नाग हे सुपलीकरणाचे प्रतीक मानून पूजा केली जाते आणि मग कधी भाऊ कधी पती या भावनेने ही पूजा त्या ठिकाणी केली जाते. त्यावेळी फेरांची गाणी म्हणून नृत्य केले जाते. चलग सये वारुळा नागोबाला पूजायला, हळदी कुंकू वाहायला, ताज्या लाया वेचायला असे फेरांचे गीत गात सगळ्या जाती जमातीच्या लहान थोर वयाच्या स्त्रिया या फेरात सहभागी होतात. म्हणजे फेरांची गाणी मौखिक परंपरेने चालत आलेले आपल्याला या ठिकाणी सांगतात. मग स्त्रीच्या सुख दुःखात्मक भावभावनांचा, तिच्या क्रिया प्रतिक्रियांचा तो मनोद आविष्कार असतो. लयात्मक रचना किंवा यमकानुप्रासाचा वापर विशिष्ट ठेका, यामुळे ही गाणी रंजक होताना आपल्याला दिसतात. मग इथं ही जी काही ओळी येतात विशेषतः नागपंचमीच्या माध्यमातून कोणत्या सणाच्या किंवा उत्सवाच्या माध्यमातून ही गीते गायली जातात अशा पद्धतीचा प्रश्न आला तर त्या ठिकाणी आपण लक्ष द्या. त्यानंतर पहा, मंगळागौर. श्रावणात येणाऱ्या दर मंगळवारी ब्राह्मण जातीतल्या नवविवाहिता मंगळागौरीचे व्रत करतात, मनोभावे पूजा करतात आणि रात्री जागरण करतात. आणि मग या जागरणाच्या वेळी विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. म्हणजे ज्याच्यामध्ये शारीरिक लयबद्ध हालचालीचे पुनरावृत्तन झाले की त्याला विशिष्ट प्रकारच्या नृत्याचे स्वरूप प्राप्त होते. वैशिष्ट्यपूर्ण पदान्यास कधी ओणवे व्हायचे तर कधी स्वतःभोवती गिरकी घ्यायची, कधी सूप नाचवायचे तर कधी घागर खेळवायचे, असे स्त्रियांच्या खेळाचे एक स्वरूप असते. मग 3-4 तऱ्हेचा जिम्मा किंवा 3-4 प्रकारच्या फुगड्या खेळल्या जातात. आणि मग फुगडीच्या खेळात एकमेकींचा चेष्टा करणारे गाणीही त्या ठिकाणी म्हटले जातात, उखाणे घातले जातात. नातेसंबंधातल्या विविध व्यक्ती विषयीच्या भावना स्त्रिया उखाण्यातून व्यक्त करतात. जसं की कोंबडा नखुल्या, आडवळ घुम किंवा पडवळ घुम, आगोटा पागोटा, आई मी येऊ का, अग काग पिंगा, त्यानंतर खुर्ची का मिरची, सालम सालकी, गोप विनो किंवा किकीचं पान, नाचग घुमा, घागर घुमवणे असे विविध प्रकारचे खेळ या आपल्या मंगळागौरीच्या माध्यमातून खेळले जात असताना मग प्रत्येक खेळाचे एक वैशिष्ट्यपूर्ण किंवा गाणे हे वैविध्यपूर्ण असल्याचे आपल्याला सांगता येतं. त्याला विशिष्ट लय असते. यमकानुप्रासाची योजना खटकेबाजपणा असतो. स्त्रियांच्या विविध भूमिकांचा ठसका त्याच्यामध्ये असतो. जोडीला टाळ्या किंवा पावलांचा खणखणीत नाद असतो. आणि मग खेळ हा उत्तरोत्तर रंगतच जातो. मग दोघीचा जिम्मा असेल, खाली जिम्मा, फेराचा जिम्मा, अशा अनेक प्रकार या खेळाच्या माध्यमातून सांगितले जातात. आणि मग कधी कधी दोघींनी समोरासमोर येऊन एक पाय उचलून विशिष्ट पदान्यास करत परस्परांना टाळी देऊन नृत्य करण्याची क्रिया यामध्ये असते. जिम्मा कधी चौघींचा कधी 8 जणींचाही खेळला जातो.
म्हणजे जास्त स्त्रिया जमल्या तर मोठा फेर धरून खांदीची माई त्या ठिकाणी खेळावी. मग कधी कधी झिम पोरी झिम या गाण्याच्या ठेकावर तर कधी धौम्य ऋषी आणि शकुंतलेच्या पारंपरिक गीतावर झिम्मा खेळला जातो. आणि मग झिम्म्याचा आनंद हा सर्व वयोगटातल्या स्त्रियांना मनमुराद लुटत असताना आपल्याला सांगता येतं. म्हणजे या एकूणच प्रकाराच्या माध्यमातून कशा पद्धतीचं तिथं वर्णन आहे हे पाहत असताना की त्याच्यामध्ये विविध प्रकारचे जे काही खेळ खेळले जातात, मग स्त्रियांच्या माध्यमातून हे खेळ गीते आपल्याला महत्त्वाचे असलेले सांगता येतात. त्यानंतर लेझिम हा खास पुरुषी खेळ नृत्याचा एक प्रकार म्हणून त्या ठिकाणी सांगितला जातो. हा एक सांघिक असून संख्येला इथे बंधन नाही, वयाचे बंधन नाही. लेझिम म्हणजे एका दांड्याच्या दोन्ही टोकांना किंवा धातूंच्या कड्या असतात आणि या कड्यामध्ये पातळ पत्र्यांच्या गोल चकत्या लावलेल्या आपल्याला माहिती आहेत आणि त्या पद्धतीनं हा लेझिम हलवले की पत्र्याच्या चकत्या एकमेकावर आपटून लेझिमचा वैशिष्ट्यपूर्ण त्या ठिकाणी आवाज. मग याच्यामध्ये याच्या साथीला कधी कधी पाहिलं तर आपण ढोल असेल, झांजा असेल, ताशा असतोच. मग सगळी खेळणारी जी मंडळी असते ही ढोलाच्या तालावर वेभान होऊन नाचत असताना मग देवतांच्या पालख्या असतील, मिरवणुका असतील, खेड्यातल्या यात्रा जत्रा उरूस यापुढे लेझिम खेळणारे ताफे असलेले आपल्याला सांगता येतात. मग याच्या की पेशवाईच्या काळात सुद्धा हा खेळ त्या ठिकाणी सुरू झाला असं अभ्यासकाचं मत आहे. आणि मनोरंजन आणि सांघिक एकोपा किंवा शरीर मनाला भरपूर व्यायाम देणारा जोशपूर्ण असा खेळ म्हणून या लेझिम खेळाकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. मग लोकनाट्याच्या संदर्भात पाहत असताना एकूणच ज्या पद्धतीनं लोकनृत्य पाहिले त्याच पद्धतीनं प्रभाकर मांडे या लोकनाट्याच्या बाबतीत सांगत असताना की विधी चार चौघासमोर किंवा समूहामध्ये जेव्हा करण्यात येऊ लागले तेव्हा त्याचे स्वरूप नाटकी झाले. मात्र याचकाच्या वागण्यात किंवा हालचालीत प्रेक्षकांच्या जाणीमुळे स्वाभाविकता कमी होऊन नाटकी भाग येऊ लागला. विधीमध्ये जेव्हा याचकाचे अव्यक्तीकरण होऊन तो दुसऱ्याची भूमिका घेतो त्यावेळी हा विधी नाट्याच्या स्वरूपाचा बनतो आणि मग यातील नाट्यात्मकतेचा भाग हा स्वतंत्रपणे विकसित. त्याचबरोबर एखादी मितकथा सांगितली जाते, हीच मितकथा प्रत्यक्षात घडलेली दाखवली जाते आणि त्यातूनच हा नाट्याचा उगम झाला असावा असं अभ्यासक त्या ठिकाणी मानत असतात. मग ही जी काही नाट्य आहेत ही श्रद्धा भावनेतून विधी बनले असावेत असंही काही म्हटलं जातं. मग रंजन, लोकश्रद्धा व उद्बोधन या प्रेरणामुळे लोकनाट्यात त्याचे रूपांतर झाले असावे. कारण लोकनाट्याचे प्रयोगही माणसे भागात किंवा आदिवासी भागात किंवा जत्रा, सण, उत्सव, समारंभ, विधी कर्माच्या प्रसंगी ही लोकनाट्य खेळली जातात. मग जत्रेच्या प्रसंगी होणारा तमाशा किंवा वगनाट्य किंवा विवाह झाल्यानंतर कुळाचार प्रसंगी घातला जाणारा गोंधळ असेल, खंडोबासमोर होणारे वाघ्या मुरळीचे विधिनाट्य, ग्रामदेवतांच्या उत्सवात खेळला जाणारा भवाडा, हे लोकनाट्याचे प्रकार निखळ रंजन करमणुकीसाठी निर्माण होणाऱ्या व्यावसायिक नाटकापेक्षा वेगळे असल्याचे आपल्याला लक्षात घेत आहे. मग ते लोकजीवनाच्या विधिकर्माचा भाग म्हणून खेळले जातात. अशा या लोककला प्रकाराची आपण अभ्यासाची एक शिस्त म्हणून व्याख्या लक्षात घेऊ. इथं तुम्हाला लोकनाट्याच्या संदर्भात एक दोन वेळेस व्याख्येच्या संदर्भात प्रश्न विचारला गेलेला आहे. त्या माध्यमातून चर्चा करत असताना ह्याची काही व्याख्या आहे त्या व्याख्या लक्षात घेत असताना इथं आपल्याला धर्मविधीपर लोकनाट्याच्या संदर्भातून ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्रात लोकनाट्याचा विचार करत असताना तमाशा असेल, खंडोबाचे जागरण, गोंधळ असेल, कोकणातले नमन किंवा दशावतार किंवा काला प्रकार हा सर्वांचा समावेश आपण वरील काही माहितीच्या अनुषंगाने पाहिला आहे. मग अभ्यासाच्या सोयीसाठी काही होईना पण लोकनाट्याचे वेगवेगळे प्रकार केलेले आपल्याला सांगता येते. मग हे जे काही प्रकार आहेत 3 प्रकारात याचं वर्गीकरण केलेलं आहे. मग ते धर्मविधीपर लोकनाट्य असतील ज्याच्यामध्ये आपण ज्या पद्धतीने वर पाहिले की लग्न मुंज आदी प्रसंगी किंवा देवींच्या उपासनेचा गोंधळ असेल, खंडोबाचे जागरण किंवा भारुड या प्रसंगी किंवा यासारखी जी विधिनाट्य प्रकाराच्या सादरीकरणाच्या वेळी रूढी परंपराचे काटेकोर पालन केले जाते. यात आविष्कार हा स्वातंत्र्य मर्यादित असतो. आणि मग त्यानंतर धर्मदृष्टीत रंजन नाट्य अशा प्रकारच्या लोकनाट्य प्रकारात धार्मिकतेचा भाग असतो, परंतु धर्मविधीच्या कर्मकांडात्मक नियमबद्धतेला ओलांडून मुक्त आविष्काराचे प्रकटीकरण करणारे भोवाडा, पंचमी, ललित, भारुड, दशावतार, दंडार इत्यादी लोकनाट्य प्रकारांचा समावेश या प्रकारात करता येतो. त्यानंतर पौराणिक कथानके व आध्यात्मिक बोधाचा आशय मांडणारी व सामाजिक स्तरभेदाची चालीरीतींचे भाष्य करणारे ही लोकनाट्य असल्याचे आपल्याला सांगतात. तिसऱ्या प्रकारामध्ये सांगत असताना
रंजनपण लोकनाट्य ज्याच्यामध्ये धर्मविधींना बाजूला सारून केवळ रंजनपुरते झुकलेले लोकनाट्य या प्रकारातून येतात. आणि मग कठपुतली असेल, वग असेल, तमाशा, कळसूत्रे, बाहुल्यांचा खेळ या प्रकारात होत असताना एकूणच लोकनाट्य ही जी काही संज्ञा आपण केवळ तमाशा या लोकनाट्यापुरती मर्यादित केलेली नाही, तर लोकनाट्यात धार्मिक नाट्याचा कमी जास्त प्रभाव असलेला आणि निखळ रंजनपरता लक्षात घेऊन त्याचे विवेचन केले. अर्थात विधिनाट्यामधून विविध प्रयोग अस्तित्वात आलेले आहेत आणि मग या विधिनाट्यामधील धार्मिक श्रद्धा यातूविषयक कल्पना जसजसे कमी होत गेल्या तसतसे लोकनाट्य अधिक नाट्यमय होत गेले. धर्मश्रद्धांची जागा ही रंजनपरतेने घेतल्याने लोकनाट्य हे सादरीकरणाच्या पातळीवर खेळ आणि गंमत ठरतानाही आपल्याला या ठिकाणी दिसतात. मग इथं मुंज त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण वर पाहिलं इथं लक्षात घेत असताना हा मुंज हा जो काही प्रकार आहे तो उपनयन या अर्थाने किंवा मौजी बंधन म्हणजे सगळे जे काही शब्द आहे एकाच अर्थाने या ठिकाणी बटूच्या 7-8 वर्षाच्या मुलाचे उपनयन करणे म्हणजे एक प्रकारचा दीक्षाविधीच असतो. म्हणजे मुंज त्याचा लौकिक जन्म घालवण्याने पुनर्जन्म घालवण्याचा हा संस्कार असतो, म्हणून मुंज झालेल्याला द्विज असं संबोधतात. दुसरा जन्म त्या ठिकाणी दोनदा अशा पद्धती. आणि मग उपनयनाचा विधी हा समाजाचा घटक होण्यासाठी करावा लागणारा एक विधी म्हणून मुंजेकडे पाहिलं जातं. आणि मग याच्यामध्ये शालीने किंवा वस्त्राने झाकून घेणे, त्यानंतर मंत्र कानात मंत्र सांगणे असेल, नंतर भोवती गुंडाळलेले वस्त्र दूर सारणे, हे सगळे सांकेतिक गर्भधारण करणे, पुन्हा बटूचा जन्म झाला असे दर्शवणे असे एक नाट्यात्मक रूप या मुंजीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितले. आणि मग हा जो काही सोहळा असतो या विधीमध्ये मातृभोजनाचा एक सोहळा असतो, ज्याच्यामध्ये त्यावेळी आईच्या जवळ बसून थाटामाटात भोजन केले जाते. आई बटूला भरवते आणि त्यावेळी गाणी म्हटली जातात. मुंज झाल्यावर उष्टे खायचे आणि असा एक समज असतो. आणि नंतर मग बटूचे केस त्या ठिकाणी कापण्यात येतात. त्यापूर्वी कानाजवळ दरबा ठेवून ते वस्त्र्याचे कापण्यात येतात. हे एक प्रकारचे प्रतिकात्मक बलिदानाचं असते. आणि मग दरबारच्या रूपाने बटूचा अंत घडवून आणला जातो आणि नंतरच त्याला द्विजत्व प्राप्त होतं असंही या प्रकाराच्या बाबतीत सांगितलं जातं. आणि मग त्याच्यानंतर मात्र लग्न हाही प्रकार त्याच माध्यम म्हणजे एक लग्नविधी हा एक महत्त्वपूर्ण संस्कार सगळे तपशील तपासून पाहिले तर त्यातली एक नाट्यमयता लक्षात येते, ज्याच्यामध्ये लग्नविधीमध्ये वर वधू या उत्सव मूर्ती असतात, त्यांना अभिषेक करणे, सुतवणे किंवा हाताला कंकण बांधणे म्हणजे त्यांना देवस्वरूप कल्पनेचा एक विधी म्हणून या लग्न विधीकडे पाहिले जात असताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे याविषयीची मी माहिती सांगत बसत नाही, परंतु हेही एक लग्नविधी ही सुद्धा आपल्या लोक नाट्याच्या मध्ये किंवा लोकविधीच्या माध्यमातून सण उत्सव ज्या पद्धतीने केले जातात अगदी त्याच पद्धतीनं ते साजरीकरण केलं जातं, हेही आपण लक्षात घ्यावं. मग याच्यामध्ये गोपा करणे, हराडेरा, सात बहुरीचा विधी, मारवाडी महिलांचे विवाह नाट्य किंवा राक्षस विवाहाचे नाट्यरूप अवशेष, वीर काढण्याचा विधी असेल, विवाहात तर लक्ष्मीपूजन, सुपारी खेळणे किंवा विडा तोडणे, हातोळ्या सोडणे, उंबरड्यावरचे माप ओलांडून वधूने घरात येणे, वराने वधूचे केस दरबारच्या काडीने विभागणे, असे परंपरेने चालत आलेले अनेक विधी हे लग्नात किंवा प्रचलित आहेत. आणि मग या विधीत नाट्य तत्व पुरेपूर आढळतं आणि म्हणूनच विधी नाट्य म्हणून याचा उल्लेख त्या ठिकाणी करतात. त्याच्यानंतर काकड आरती पहा की हा मोठ्या मंदिरात केला जाणारा पहाटेचा विधी म्हणून काकड आरती त्या ठिकाणी ओळखला जातो. विशेषतः मंदिराची दारे उघडण्यापूर्वी भक्तगण भाट दारात भोपाळ्या म्हणत उभे असतात आणि मग देवळाचे मानकरी हातात तुपात भिजवलेला काकडा फुलवाती घेऊन तो प्रज्वलित करून सेज घराबाहेर उभे राहतात आणि यावेळी त्याला सुरात भोपाळ्यांचे गायन होते. आणि मग यानंतर देव जागा झाला असे समजून त्याला तोंड धुण्याची विनवणी करतात, त्याचे हातपाय धुतले अशी कल्पना करून आरती करतात आणि या सोहळ्यालाच काकडा आरती असं म्हणतात. म्हणजे पहाटेच्या रम्य प्रसंगी होणाऱ्या या नाट्यात्मक विधीच्या वेळी जी काव्यरचना केलेली आहे ती श्रवणीय असते. उदाहरणार्थ पंढरपूर, शिर्डी, कोल्हापूर इत्यादी प्रसिद्ध मंदिरात काकड आरती ही श्रवणीय असते. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात काकड्यांचे भजन हे प्रसिद्ध आहे, ते कार्तिक महिन्यात असते, हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्या. शेजारती पहाटे देवाला जागे करण्यासाठी काकड आरतीचे गायचे आणि दिवसाच्या अखेरच्या प्रहरी म्हणजे विशेषतः मंदिर बंद करण्याच्या वेळी शेजारती करायची अशी प्रथा आहे. म्हणजे पहाटे करी जायची ती काकड आरती आणि शेजारती असते ती म्हणजे संध्याकाळी त्यावेळी. म्हणजे देवाच्या शयनगृहात पलंग व्यवस्थित करतात, अगदी अंथरून पांघरून मच्छरदाणी पाण्याच्या तांब्या अशी एक व्यवस्था केली जाते. तत्पूर्वी देवाला विडा देण्यासाठी विड्याची आरती त्या ठिकाणी केली जाते. आणि मग
यावेळी प्रत्यक्ष तांबूल आणि आरतीतून मानस विडा दिला जातो. विड्याची आरती झाल्यावर स्थानिक प्रथेप्रमाणे मूर्तीतून पासून गाभाऱ्यापर्यंत देवाच्या पायाचे ठसे उठवून किंवा आरती शेजघरात नेऊन देव झोपण्यासाठी शेजघरात गेल्याची कल्पना या ठिकाणी केली. मग इथं एकादशी असेल, रामनवमी, जन्माष्टमी अशा उपवासांच्या प्रसंगी किंवा ज्या दिवशी देवी रात्र बंद करायची नसते अशा वेळी शेजारती केली जात नाही. मग मंदिरात वास्तव्य करणाऱ्या देवाला पहाटेच्या प्रसंगी उठवणे व रात्री झोपण्याची विनंती करणे हे नाट्य या दोन्ही आरत्यामधून प्रत्ययाला येताना आपल्याला दिसून येते. अगदी त्याच पद्धतीनं ललित हा प्रकार आहे की निरनिळ्या देवतांची किंवा लौकिक सोंगे आणून खेळ करण्याच्या प्रकाराला ललित असं म्हटलं जातं. एकदा प्रश्न विचारत असताना अशा पद्धतीने विचारला होता की खालीलपैकी निरनिळ्या देवतांची किंवा लौकिक सोंगे आणून खेळ करण्याचा प्रकार म्हणजे खालीलपैकी कोणता आहे, तर तो म्हणजे ललित. मग ललित हा शब्द लीला या शब्दावरून झाला असावा असं मत डॉक्टर आनंद कुमार स्वामी हे नावही आपण त्या ठिकाणी लक्षात घ्या. हे उपास नाट्य अजूनही ग्रामीण भागात काही ठिकाणी प्रचलित आहे. म्हणजे सण उत्सवाच्या दिवशी ललित करण्याची प्रथा ही महाराष्ट्रात असल्याचे आपल्याला सांगता येते. मग याच्यामध्ये ललितातून देवदेवता असतील किंवा पौराणिक कथानक वासुदेव पोतराज गारुडे कुरमुड्या ज्योतिषी अस्वलबाला वाघे मुरुळे अशी सोंगी आणली जातात. तर कधी दैनंदिन जीवनातील सावकार कर्मठ खादाड भट अशी सोंगी सुद्धा याच्यामध्ये आणली जातात. आणि मग ललितातील संवाद जे आहेत उत्स्फूर्त असतात, मध्ये मध्ये प्रेक्षकही या संवादांना स्पष्टी जोडतात. आणि मग ललिताची सोंगे पारंपरिक पद्धतीने सजवली जातात, ज्याच्यामध्ये ललिताचे काला, कीर्तन, नामसप्ताह, लोकोत्सव असे 4 प्रकार लक्षात ठेवा. प्रश्न विचारत असताना ललिताचे किती प्रकार आहेत ते कोणते आहेत अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी काला, कीर्तन, नामसप्ताह आणि लोकोत्सव अशा पद्धतीने हे प्रकार त्या ठिकाणी सांगितल्याचे आपल्याला लक्षात घेतात. जोगवाच्या माध्यमातून पाहत असताना रेणुका, महालक्ष्मी, तुळजाभवानी, त्यानंतर शाकंभरी आणि इतरही अनेक शक्ती देवतांच्या नावाने भिक्षा मागण्याचा जो विधी आहे तो म्हणजे जोगवा हे लक्षात घ्या. महाराष्ट्रातले देवीचे उपासक गळ्यात कवड्यांची माळ घालतात, कपाळी भंडारा लावतात, हाती परडी घेतात आणि मंगळवारी आणि शुक्रवारी नवरात्र पोषात आणि श्रावणात घरोघरी जाऊन वाडगमाई जोगवा असा पुकारा करतात. आणि मग देवीचे उपासक गृहिणी कुलाचार म्हणून 5 घरी जोगवा मागतात आणि नवसानं जोगवा मागणाऱ्या स्त्रियांची संख्या ही अधिक असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येते. मग की जोगवा देणाऱ्याच्या कुळात डंका कैलासात वाजू दे किंवा त्याची मुलं जवळ सुखात राहू दे अशा पद्धतीचे जोगवा दिला की हरकून जाणारे जे काही जोगवे असतात ते आशीर्वाद देताना दिसतात. किंवा पिठापिंडाचा जोगवा घाला बायकांनो लवकरी, मला बाई जायचं दरबारी ग कोल्हापूरच्या बाजारी अशा पद्धतीच्या रचनाही त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकूणच जोगवा मागण्याचे नाट्य भजनातही सादर करतात. तो जोगवा घेऊन मी काय काय करीन हेच त्या स्त्रीला गाण्यातून सांगायचे असते. म्हणजे देवीचे उपासक हे जोगते आहेत आणि मग त्यांची संख्या ही शहरापासून जवळजवळ घटली आहे. पण कुलाचार म्हणून जोगवा मागणारी गृहस्थ मंडळी ही अल्प प्रमाणात शहरात आढळतात. आणि मग जोगवा हा भजनात सादर केला जाणारा एक कला प्रकार म्हणून आज रूढ असल्याचं आपल्याला सांगतात. अशाच पद्धतीनं खाली काही आपल्याला जोगता असेल, बोहाडा असेल, बोहाड्याच्या माध्यमातून तो कुठं प्रचलित आहे अशा पद्धतीने प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. त्यानंतर तमाशाचे सादरीकरण कशा पद्धतीनं होतं, त्यानंतर चित्रकथे असेल, कळसूत्री भावल्या, दंडार. मग दंडारच्या माध्यमातूनही दंडार किंवा दिंडार हे एक विधिनाट्य विजेता कुठं प्रचलित आहे हे लक्षात ठेवत असताना मराठवाडा, खानदेश, विदर्भ या प्रदेशात प्रचलित असलेलं आपल्याला सांगता येतं. हे लोक आदिवासी जमातीचे लोक यामध्ये समावित होतात, ज्याच्यामध्ये अंध आणि गोड या आदिवासी जमातीचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येतो. त्यानंतर बहुरूपी, जे की विविध प्रकारचे सोंगे बेवलंबन धारण करणाऱ्याला आपण बहुरूपी त्या ठिकाणी म्हणतो. बहुरूपी नटला नारायण सोंग संपादन जैसा तैसा अशा पद्धतीनं. त्यानंतर गजी नृत्य, जे की महाराष्ट्रातील धनगर समाजाने जपलेला आहे एक आगळा वेगळा नृत्य प्रकार म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. त्याच्यानंतर मराठी लोकगीतांच्या संदर्भातही याच्यामध्ये आपल्याला लोकगीतांचे स्वरूप पाहत असताना जे काही व्याख्या दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये लोकगीत ही भावगीत असून लोकगीतांचा उगम हा निरक्षरात होऊन त्याचा कर्ता अनामिक असतो. किंवा लोकगीतांची निर्मिती ही भूतकाळातील असून शतकांची परंपरा या गीतांना लाभलेली असते. अशा पद्धतीची जी काही व्याख्या आहे ती व्याख्या अलेक्झांडर क्रॉप हा अभ्यासक या ठिकाणी करत असताना आपल्याला सांगतात.
इथं आपल्याला व्ही विल्यम्स हे सुद्धा लोकगीताच्या माध्यमातून म्हणतात की लोकगीत नवेही नसते आणि जुनेही नसते, तर वनातील वृक्षाप्रमाणे त्याची मुळे भूतकाळात खोलवर रुजलेली असतात, परंतु तिला नित्य नूतन शाखा पुष्प फळे येतात. ह्या व्याख्या त्या ठिकाणी आपण दोन लक्षात घ्याव्यात. त्याच्यानंतर मात्र सुक फडके असतील, सरोजिनी बाबर यांनीही मांडलेल्या व्याख्या ज्या आहेत ते एकदा वाचून घ्याव्यात, कारण त्याच्या बाबतीतही एक दोन वेळेस प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. आणि मग त्याच्यानंतरच्या बाबतीत उद्याच्या तासिकेमध्ये जी काही लोक गीते आहेत याचं वर्गीकरण कशा पद्धतीनं केलेलं आहे आणि मग ते कोणी कोणी केलेलं आहे याच्या बाबतीत आपण चर्चा करू. मग प्रणय गीते असतील, नृत्य गीते असतील, विलपित गीते, श्रमगीते किंवा विधी गीते या बाबतीतही थोडीफार चर्चा करून हा घटक त्या ठिकाणी फक्त वाचत असताना एकच लक्षात घ्या, याची PDF पिंपळे मॅडम तुमच्याकडे आहे का? हो सर. आहे. हो सर आहे. हां, ती एकदा टाकून घ्या, म्हणजे हा घटक त्या ठिकाणी संपल्याच्या नंतर मग उद्याच्या भागामध्ये लोकसाहित्य हे संपून मी तौलनिक साहित्याचा काही भाग त्या ठिकाणी सांगणार आहे. आणि विशेषतः त्याच्यामध्ये मी आज एक समीक्षेची काही एक PDF टाकतो, ती ही एकदा वाचा तुम्ही. हां, ओके, ठीक आहे, चालेल.